सभागृहामध्ये जेव्हा चर्चा चालू होती, जेव्हा आम्ही त्या विषयावर बोलत होतो, तेव्हा नगराध्यक्ष वेगळ्याच दिशेने बोलत होते. ते विषयावर बोलत नव्हते. त्याच्यात असा एक शेर आहे की तू इधर उधर की बात न कर, बता खापला कहाँ लूटा, हमें रहजनों से गिला नहीं, तेरी रहबरी का सवाल है. फंक्शन हॉल चं जे मटेरियल आहे ते कुठं गेलंय, त्याचा लिलाव झालाय का, आणि ते तुम्ही त्याचा ठराव घेतलाय का. आणि दुसरी गोष्ट, जे दुकानदाराला नोटीस दिलेले, ते दुकानदाराला नोटीस दिले की दुकाने रिकामे करा, त्याचा पण ठराव नाही. त्याचा जनरल बॉडी समोर तुम्ही ठराव आणला का, काही नगरसेवकाला सुचविला का. सदरील शासनाचे 1.5 कोटी रुपये हे मार्च मध्ये परत जाणार आहेत आणि खूप मोठं शैक्षणिक नुकसान त्या माळीवाड्याच्या शाळेचे या ठिकाणी होणार आहे. असे अनेक नगरपालिका जे आहे ते बोगस प्रमाणात पीटीआर या ठिकाणी वाटप करतात असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे. निश्चितपणाने जर ते पैसे वापस गेले तर आम्ही त्याची चौकशी लावून कर्मचाऱ्याला आणि सदरील मुख्याधिकाऱ्याला निलंबित केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीत. मी अन्सारी इब्राहिम, काँग्रेस पक्षाचा गटनेता व नगरसेवक. आज हे पत्रकार परिषद ह्यासाठी घेण्यात आली की दिनांक 27/3/2026 रोजी पाथरी येथे सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्याच्यात एक नगराध्यक्षने असा एक विषय दिला होता की पाथरी नगर परिषद अंतर्गत शासनाचे विविध योजनेतून विविध विकास कामे. त्याच्यात एक असा होता की बाबा कोणताही अजेंडा ह्यांनी एकमेव विषय ठेवला की विविध विकास कामे विविध योजनेतून. कोणतेही विकास कामे बॉडी समोर आणले नाही. कुठले रोड करायचे, कुठले नाली करायची, कोणताच असा हे केला नाही. मागच्या वेळेस साहेबांच्या काळात पूर्ण अजेंडे बॉडी समोर आणायचे, पूर्ण हे अजेंडे नोटीस मध्ये सगळ्यांना नमूद करायचे. तसा आमदार बाबाजी आणि दुराणी साहेबांच्या काळात नगराध्यक्ष नितेश भोरे होते, त्याच्या मागे जुनेद भैया होते. सगळ्यांचे असा हे कार्यकाल होता. तेव्हा नोटीस सगळं त्याच्यात उल्लेख असायचा. एक विषय नाही तर सगळे विषय त्या नोटीस मध्ये द्यायचे. आज जी मीटिंग झाली त्याच्यात फक्त आणि फक्त एक विषय होता. ते अध्यक्षांनी त्यांच्या मनमानीने फक्त एक विषय टाकला. त्यानंतर आम्ही बॉडीमध्ये असा आमच्या हे बाजू ठेवली की बाबा तुम्ही जे काय विकास कामे करणार आहात ते बॉडी समोर पहिले बॉडीच्या समोर ठेवा की बाबा आपल्याला हे करायचं, आपल्याला हे रस्ते करायचा, आणि नंतर बॉडीच्या चर्चेनंतर तुम्ही हे ठराव मंजूर करा. आम्हाला त्या विकास कामाला विरोध नाही. आमचा विरोध असा होता की बाबा तुम्ही जे मुद्दा दिला की बाबा विविध योजनेतून विविध विकास कामे, तर सगळे नगरसेवकाला सदस्याला माहिती झाली पाहिजे की कोणतं काम आपण करायलेत आणि कोणतं काम करायचं हेच माहीत नाही, आणि तुम्ही फक्त आणि फक्त हे ठराव मंजूर करायचं. तर त्याला वेगळी दिशा नगराध्यक्षांनी दिली की बाबा हे विकास कामाला विरोध करायले, काँग्रेसचे सगळे नगरसेवक त्याला विरोध करायले. आमचा विरोध विकास कामाला नाहीच. जर ते सगळं बॉडी समोर ठेवले असते तर आम्ही त्याला पाठिंबा दिला असता. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आम्ही हे मुद्दा नगरपालिके सभागृहात ठेवला की बाबा तुम्ही विकास कामे पूर्ण बॉडी समोर ठेवा, त्यांनी ते दिशा बदलली की तुमचा कार्यकाल असा होता, तुमचा हे असा होता, ते तसा होता. की बाबा तुम्ही दुसरा मुद्दा सोडा ना, तुम्ही विषयावर बोला की बाबा हे करायचं ते करायचं. तुम्ही सभागृहात म्हणायले की असा होत नाही, तसा होत नाही, तुमचा कार्यकाळ होता, तुम्ही असं केला, तुम्ही तसा केला. हे पद्धतीने नगराध्यक्षांनी तिथे मनमानी केली आणि मनमानीने त्यांनी ते ठराव मंजूर केला. तिथे मतदान केला नाही की बाबा ठराव मंजूर आहे ना मंजूर आहे, असा कोणताही त्यांनी ठराव घेतला नाही. काय नाही, मनमानीने स्वतः त्यांनी ठराव मंजूर करून घेतला. सभागृहामध्ये जेव्हा चर्चा चालू होती
जेव्हा आम्ही त्या विषयावर बोलत होतो तेव्हा नगराध्यक्ष वेगळ्याच दिशेने बोलत होते, ते विषयावर बोलत नव्हते. त्याच्यात असा एक शेर आहे की तू इधर उधर की बात न कर, बता खापला कहाँ लूटा, हमें रहीजनों से गिला नहीं, तेरी रहबरी का सवाल है. असा नगराध्यक्षांनी ते विषय संदर्भात बोलूच नाही, ते दुसऱ्याच विषयावर बोलू लागले. त्या दिवशी एक असं येते झाला की जेव्हा सभागृह चालू झाला ते सगळ्यांनी हाजीरपटवर रजिस्टरवर स्वाक्षरी केली. ते कामकाज चालू होण्या अगोदर हे त्यांचा अध्यक्षाचा मनमानी कारभार बघून त्यांचे स्वतःचे 2 नगरसेवक यांनी त्या सभागृह चालू होण्या अगोदरच वॉकआउट केला. प्रभाग क्रमांक 7चे 2 नगरसेवक त्यांनी वॉकआउट केला. ते म्हणत असतील की बाबा तुम्ही काँग्रेसवाल्यांनी विरोध केला तर तुमचे 2 नगरसेवक का त्याच्यात वॉकआउट केले आमच्या अगोदरच. तुम्ही हे जनतेसमोर ठेवा ना की बाबा आमचे नगरसेवक कामून गेले. तुमच्या मनमानी कारभारामुळेच ते कंटाळून सभागृहातून वॉकआउट केला त्यांनी. तुम्ही तुमचे नगरसेवकाला सुद्धा सांगितलेलं नाही की बाबा आपल्याला असे असे कामे करायचे, असं असं करायचं. फक्त तुम्ही तुमचेच अध्यक्ष आणि अध्यक्ष आपले स्वतः मनमानी कारभार नगर परिषद चालवायले. कोणालाही विश्वासात घेतलेला नाही, कोणालाही विश्वासात घेतलेला नाही. फक्त नगराध्यक्ष आपलाच मनमानी कारभार नगरपालिकेत करत आहे. आणि हे जे नगरसेवक गेले, वॉकआउट केले, ते नगराध्यक्षांनी त्यांचाही सांगावं की ते कामून गेले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की आम्ही 13 नगरसेवक उपस्थित असताना त्यांना काही आमचे प्रश्नाचं उत्तर देता आला नाही, म्हणून त्यांनी सभागृहातून वॉकआउट केला. आणि ते सभागृहातून ते सगळे नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक सभागृहातून निघून गेले. पुढचं पाऊल म्हणजे आम्ही असं आहे की आमचं म्हणणं त्यांना असा होता की तुम्ही सगळं जे आपला विकास कामे करायचे आहे ते बॉडी समोर आणा आणि नंतर आपण त्याच्यावर चर्चा करून त्याला मान्यता देऊ आणि त्याला मंजूर करू. त्याच्यावर आपण ते मनमानीने त्यांनी मंजूर केले. बाबा ते 13 नगरसेवकांची त्यांनी मंजुरी घेतली नाही व त्याच्यात मतदान घेतलं नाही. आणि ते मनमानी ते सगळं काय सांगितले की बाबा मी अध्यक्ष या नात्याने हे ठराव मंजूर करतो आणि सभा इथे तहकूब करतो, आणि असं म्हणून त्यांनी सभेतून वॉकआउट केला. परिषदेची सर्वसाधारण सभा 27 मार्चला होती. त्या सभेला काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाची हजेरी होती. सभेमध्ये मुद्दा एकच होता की बाबा विविध योजनेतून विविध विकास काम. तो आम्ही त्यांना म्हणलं की बाबा कोणत्या योजनेतून कोणते काम करतात तुम्ही ते प्रस्तावित करा ना, सभागृह समोर तुम्ही आणा. कसा माहित होईल जनतेला पाथरीचे की तुम्ही काय विकास करणार आहे. तुम्ही पारदर्शकता म्हणतात. पाथरी जनता, परभणी जिल्हा तुम्हाला पाहत होतं त्या दिवशी सभेमध्ये. आपण एवढी पारदर्शकता असती तर तुम्ही डायरेक्ट प्रेस नोट घेऊनच तुम्ही दाखवलं पाहिजे होतं की तेव्हा सभा सुरू होण्याच्या पूर्वी की बाबा ही विविध योजनेतून विविध विकास कामे आम्ही ही करतात, की बाबा एकता नगरमध्ये रोड करतात का, पठाण महल्ल्यामध्ये आम्ही रोड करतात का, नाली करतात. तसा त्यांनी काही त्याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही. आणि आम्ही सर्वसाधारण सभामध्ये आम्ही प्रत्येक नगरसेवक आपापले वार्डाची समस्या घेऊन गेलेले होतात. कारण की आम्हाला जनतेने निवडून दिलेला आहे, तर आमचं बी कर्तव्य आहे की बाबा जनतेसाठी आम्ही भांडाव. तो आम्ही सभेमध्ये गेलेलो, तो अध्यक्ष महोदयांनी आम्हाला म्हणले की सभेचा मुद्दा नाही. बघा आज पाथरी शहराला जेव्हा 3 दिवसाला पाणी यायला पाहिजे होतं, तर आज 8-8 दिवसाला पाणी येते. पाणी जेव्हा ढवळ पाणी येते, शहराचे नागरिकाचे आरोग्याशी खेळतात. हे पाणीमध्ये ब्लिचिंग पावडर नाही, फिटकडी नाही, पाणी साधारण पाणी यायले शहरवासियांना. आज शहराची
बघा तुम्ही शहरामध्ये किती घाण कचरा झालेला आहे. आज शहराची साफसफाई नाही. आज जे आहे तर शहरामध्ये आम्ही त्यांना वारंवार पत्र दिले की बाबा रमजानचा महिना चालू झालेला आहे, स्ट्रीट लाईट बंद आहे. एकही स्ट्रीट लाईट नवीन लावलेला नाही. कारण ते म्हणतात की आमच्याकडे बजेटच नाही, फंडच नाही. अरे असं कसं? तुम्ही तुमचा होता रमजानच्या महिन्यामध्ये तुम्ही स्ट्रीट लाईट चालू करायला पाहिजे होते. एकही स्ट्रीट लाईट चालू केलं नाही. आज पाथरी शहरातले नॅशनल हायवेवर जे पोल लावलेले ते तुम्ही पोल सुद्धा तुम्ही चेक करा, अर्ध्याच्या वर पोल बंद आहे. शहराची जी रोषणाई आहे ते आमची शहराची रोषणाई गेलेली आहे. आणि शहरामध्ये जे तर आपले घनकचऱ्याचं जे समस्या आहे ते वाढत चाललेलं आहे. आणि उन्हाळ्याचे दिवस आहे, घंटा गाडी येत नाही, 3-3, 4-4 दिवस घंटा गाडी येत नाही. आणि ते म्हणतात की बाबा आम्ही जे आहे तर सफाईचा स्टाफ वाढवलाय. ते स्टाफाची यादी आम्हाला प्रसिद्ध करा की बाबा तुम्ही किती माणसं लावलेले आणि ते किती माणसं काम करतात आणि किती माणसं काम करतात नाही ते तुम्हाला शहराला दाखवावं लागेल. आणि इंदिरानगर मध्ये एक खदान आहे, ते जे आहे तर गार्डन साठी रिझर्व आहे. पाथरी शहराच्या गार्डन साठी रिझर्व आहे. गार्डन साठी ते त्याच्यावर मुरुम भरून प्लॉटिंग व्हायली. मग शहराचे लेकरं कुठं जाणार खेळायला? गार्डन कसा होणार आहे? तुम्ही त्याचा जबाब दिला पाहिजे. आमचा त्यांनी सभागृहात एकही उत्तर दिला नाही, आम्हाला बोलू दिला नाही. मी वारंवार उभा राहून सांगत होतो की बाबा अध्यक्ष महोदय तुम्ही ऐका ना, आमचा विरोधकाला तुम्ही वेळ द्या, तुम्ही ऐकून घ्या. ते वारंवार म्हणत होते की बाबा ही सभेचा मुद्दा नाही. असा कसा मुद्दा नाही सभेचा? ही जर्नल जीबीची मीटिंग होती. जीबीची मीटिंग मध्ये बोलायचं नाही तर मग कुठं बोलायचं आम्ही? आम्हाला अधिकार आहे ना नगरसेवकाला बाबा जीबीची मीटिंग मध्ये शहराची समस्या घेऊनच बोलताना आम्ही का आमच्या घराची थोडी समस्या बोलायले, आम्ही शहराची समस्या घेऊन बोलायले ना. लोकांसाठी जे आज ही व्हायली, आज तुम्ही बघा पूर्ण दुकानदाराला नोटीस दिली की बाबा दुकाने जे तात्काळ रिकामे करा. अरे कसं रिकामे करा? ही का मालमत्ता आपल्या स्वतःची घराची नाहीये, नगर परिषदची शासनाची मालमत्ता आहे. तुम्ही डायरेक्ट त्यांना पत्र द्याल. आतापर्यंत दुकानदाराला असा कधीही पत्र आला नाही की दुकाने तुम्ही जे तर गाडे जे आहेत रिकामे करा. आतापर्यंत कधी आलेलं नाही असं पत्र. तुम्ही म्हणतात वारंवार की बाबा 35 वर्ष सत्ता होती. अरे 35 वर्ष सत्ता होती तर 35 वर्षाच्या अगोदरचा पाथरी बघा आणि आताचा पाथरी बघा. पाथरीमध्ये किती विकास झालेले. तुम्ही आज जे ईदगाह बघा, कशी छान ईदगाह बाबाजानी साहेबांनी केलेली. ईदगाह केली, तसंच राम मंदिर पण केले, बुद्ध विहार केले, खानखा केली. विकास झाला कसा नाही म्हणतात तुम्ही? आज भाजी मार्केट बघा पाथरी शहराचा 2 कोटी रुपयाचा उलाढाल होते. कोणाची दूरदृष्टिकोन होती? हे साहेबाची दूरदृष्टिकोन होती. पाथरीला कसा ग्रोथ करायचा, पाथरी शहराला कसा पुढे न्यायचा. आज आम्हाला जे हे तर बोलू देत नाही सभागृहामध्ये. ही मनमानी कारभार जास्त दिवस चालत नाही, तुम्हाला ऐकावं लागेल. आणि आमच्यावर आरोप करतात की बाबा तुम्ही अर्थसंकल्प मीटिंगला उपस्थित नव्हतं. बाबा अर्थसंकल्पची मीटिंगचं पत्र आम्हाला आलं, मग त्याच्यामध्ये अजेंडा नव्हता की बाबा तुम्ही अर्थसंकल्प काय सादर करणार आहे. तुम्ही नगरसेवकाला कळू देत नाही अर्थसंकल्प काय सादर करू देणार आहे. म्हणून आम्ही काय जाऊन तिथं बोलावं की बाबा ही चेंजेस करायचे, 3 चेंजेस करायचे. 3 दिवस अगोदर अर्थसंकल्पचा जे आहे तो यायला पाहिजे होता. आम्हाला अजेंडा तिने दिलेला नाही. आणि बेलदार फंक्शन हॉल तिने जे आहे तो बेलदार फंक्शन हॉल मोडलं. ते बेलदार समाजासाठी बाबाजानी साहेबांनी ते बेलदार फंक्शन हॉल दिलं. तुम्ही ते समाजाला विश्वासात घेतलं का की बाबा ही आपले तुमच्या समाजासाठी बेलदार फंक्शन हॉल होता, आम्ही जे हे तर त्याला तोडणार आहे म्हणून? नाही घेतलं. त्यांच्या समाजाला कुणाला विचारलं? तुम्ही डायरेक्ट जाऊन त्याच्यावर जीसीबी बुलडोजर चालवले. आणि तिथं काय करायचंय तुम्हाला? आज लग्नासाठी जे एवढा स्वच्छ बेलदार फंक्शन हॉल होता ते जे तर तुम्ही जीसीबी लावून त्याच्यावर तोडून टाकलं. असा जे हे कारभार चालत नाही. तुम्हाला विश्वासात घ्यावा लागेल. समजायला विश्वासात घेऊन जे हे तर पाथरी शहराचा तुम्हाला विकास करावा लागेल. आमचा विकासाला कधीही विरोध नसणार आहे. आमचा जे हे मनमानी कारोबाराला विरोध राहणार आहे. जे मनमानी कारोबार करायला त्याला आम्ही विरोध करणार आहे. तुम्ही जे हे तर जनतेसमोर अजेंडा टाका. आम्हाला देत नाही तर तुम्ही जनतेला द्या किंवा प्रेस नोट करा की बाबा आम्ही शहराचा ही विकास करणार.
मग आम्ही शहराच्या विकासासाठी आम्ही कधी पण शहराचा विकास व्हावा हीच आमची इच्छा राहणार आहे. आणि आमचे नेते बाबाजींनी साहेबांचा तर पाथरी शहरासाठी जीव आहे की बाबा काही शहराचा विकास व्हावा, की शहराचा विकास न थांबता शहर पुढे प्रगती करावा, शहराने ग्रोथ करावा. हे आमचं जे हे तर पत्रकार परिषद घेण्याचं एकच उदाहरण होता की बाबा शहराचा विकास ते म्हणता आमच्यावर आरोप केलं की शहराचा विकास होऊ देत नाही म्हणून. बेलदार फंक्शन हॉल जे आहे, बेलदार फंक्शन हॉलवर JCB लावला तर त्याच्या प्रोसेस असा असते की बाबा कोणताही आपल्याला डिस्मोट करायचं आहे, त्याला काढून टाकायचं आहे, तर त्याचे जे आहे तर त्यांनी ठराव घ्यायला पाहिजे होता आणि त्याची निविदा काढायला पाहिजे होतं की बाबा हे फंक्शन हॉल जे आहे तर आम्ही तोडणार आहे, त्याचा लिलाव करायचा होता, कोणत्याही पेपरमध्ये त्याची जाहिरात द्यायची होती की बाबा हे फंक्शन हॉल आम्हाला तोडायचे आहे. आता जे फंक्शन हॉलचं जे मटेरियल आहे ते कुठं गेलंय, त्याचा लिलाव झालाय का, आणि ते तुम्ही त्याचा ठराव घेतलाय का. आणि दुसरी गोष्ट जे दुकानदाराला नोटीस दिलेले, ते दुकानदाराला नोटीस दिले की दुकाने रिकामे करा, त्याचा पण ठराव नाही. त्याचा जनरल बॉडी समोर तुम्ही ठराव आणला का, काही नगरसेवकाला सुचविला का, भाडेवार करणारे म्हणून आणि ते दुकान रिकामे करणारे, त्याचा बी काय आणलेला नाही नगरसेवकासमोर. काल पाथरी नगर परिषद मध्ये सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेमध्ये जे मुद्दा या ठिकाणी उपस्थित करण्यात आला होता की शासनाच्या विविध विकास कामांचे आपल्याला ठराव मंजूर करायचा आहे, पण नेमका विविध विकास कामे कोणती. आम्ही काँग्रेस पक्षाच्या 13 नगरसेवकांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्याला सांगितलं की तुम्ही कुठून कुठपर्यंत सीसी रस्ता करायचा आहे, कुठून कुठपर्यंत सीसी नाली बनवायची आहे किंवा आणखीन काय काय आपल्याला या ठिकाणी करायचं आहे हे आपण सविस्तर सभागृहासमोर आपण मांडलं पाहिजे. परंतु नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनी सविस्तर मांडणी न केल्यामुळे व सर्व नगरसेवकांना कुठले मुद्दे आहेत हे या ठिकाणी कुठलाही बोध न झाल्यामुळे आम्ही त्यांना मंजुरी करण्यासाठी जे आहे ते त्यांना आम्ही काल विरोध दर्शवला. आमचा कुठल्याही विकास कामाला या ठिकाणी विरोध नाहीये, परंतु निश्चितपणानं ते जे मनमानी या ठिकाणी करतायत त्यांच्या मनमानी कारभाराला आमच्या 13 नगरसेवकांचा कायम विरोध राहील. तसेच त्यांनी माळीवाडा या शाळेला एक PTR दिला 27 गुंठ्यांचा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीवाडा, आणि त्या ठिकाणी 1.5 कोटी रुपये शाळेला मंजूर होते. परंतु जो PTR नगर परिषदेने शाळेला दिलेला आहे ती शाळेलाच जागा माहिती नाही की आपली नेमकी जागा कोण्या ठिकाणी आहे. आता या मार्च मध्ये त्याचं टेंडर होणे अपेक्षित होतं, परंतु शाळेलाच माहिती नसल्यामुळे आणि केवळ PTR वर ते टेंडर होत नसल्यामुळे सदरील शासनाचे 1.5 कोटी रुपये हे मार्च मध्ये परत जाणार आहेत आणि खूप मोठं शैक्षणिक नुकसान त्या माळीवाड्याच्या शाळेचं या ठिकाणी होणार आहे. असे अनेक नगरपालिका जे आहे ते बोगस प्रमाणात PTR या ठिकाणी वाटप करतात असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे. निश्चितपणानं जर ते पैसे वापस गेले तर आम्ही त्याची चौकशी लावून कर्मचाऱ्याला आणि सदरील मुख्याधिकाऱ्याला निलंबित केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीत, एवढं या निमित्तानं तुम्हाला सांगतो.